नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आता अजिबात वेळ वाया न घालवता पटकन सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की पार्थ हा काव्याला विचारत असतो, काव्या एकदा सांगाल मला काय चुकलं माझं, का वागलात तुम्ही असं? अहो, एकीकडे मी माझ्या क्लायंटला तुमच्याबद्दल भरभरून सांगतोय आणि दुसरीकडे तुम्ही त्याच क्लायंटला फोन करून आपला डिवोर्स फाईल करायला सांगताय. का केलं तसं काव्या? अहो, तुमच्यासाठी मी स्वतःशी, आईशी, वसुहत्याशी, सगळ्यांशी भांडलो. मला मान्य आहे मी तुमच्या स्वप्नातला राजकुमार नसेनही, पण तुम्हीसुद्धा माझ्या स्वप्नातली राजकुमारी नव्हतात काव्या. पण जेव्हापासून आपलं लग्न झालं आहे ना, तेव्हापासून मी दुसऱ्या कोणाकडेच नाही पाहिलेलं. मला दुसऱ्या कोणाची भाषाच कधी कळली नाही हो. तुम्हाला माहिती आहे, मलासुद्धा नाही कळलं तुम्ही मला कधी आवडायला लागलात. पण हळूहळू तुम्ही मला आवडायला लागलात काव्या. मग तुम्हाला हसवणं ही माझी प्रायोरिटी बनली. मी पूर्वी असा नव्हतोच मी असा. मी खूप कमी बोलायचो. पण जेव्हापासून तुमचं माझ्याशी लग्न झालं तेव्हापासून मी उगाच तुमची मस्करी करायला लागलो, भरभरून बोलायला लागलो. का? जेणेकरून तुम्हाला एकटं फील होऊ नये, तुम्ही बोर होऊ नये म्हणून. तुम्हाला आठवतं आहे काव्या, तुमच्यासाठी अगदी गजरा आणण्यापासून ते तुमच्यासाठी कस्टर्ड बनवण्यापर्यंत मी सगळं मनापासून केलं. पण ठीक आहे काव्या, जर तुम्हाला मीच नको असेल तर कदाचित काहीतरी माझ्यातच प्रॉब्लेम असेल, कुठेतरी मी कमी पडलो असेल. पण आता मी तुम्हाला शब्द देतो की पुन्हा तुम्हाला माझा आणि आपल्या नको असलेल्या लग्नाचा त्रास होणार नाही. आणि मग पार्थ तिकडनं निघून जातो. आज पहिल्यांदा काव्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटत असतं. तर दुसरीकडे आता गुरुजींनी नंदिनीला सांगितलेलं असतं की सगळं काही संपव, सगळं काही सोड. त्याने तुला बांधून ठेवलं आहे. मुक्त हो, मोकळी हो सगळ्यातून. सगळं संपव. जोपर्यंत सगळं संपणार नाही तोपर्यंत नवीन पर्व सुरू होऊ शकणार नाही. आता नंदिनी ही बेडरूममध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते, गुरुजींनी मला सांगितलं आहे की सगळं काही संपव. आता मी तेच करेन. मी सगळं संपवून टाकणार आहे, सगळं संपवणार. आणि मग तिला दिसतो तो तिचा आणि जीवाचा तिथे असलेला फोटो. नंदिनी त्या फोटोकडे जाते आणि लगेच तो फोटो खाली पाडून ठेवते. तो तिला दिसू नये असं करून ठेवते आणि म्हणत असते की एका बाजूने सगळं काही सावरण्याचा मी किती प्रयत्न करू, शेवटी होणार तर काहीच नाही आहे. काहीच उपयोग नाही आहे, या सगळ्याचा काही उपयोग नाही आहे. इतके दिवसांपासून जी घडी बसवण्याचा प्रयत्न करत होते ती घडी अशीच मोडून टाकावी लागणार आहे, सगळं मोडून टाकावं लागणार आहे. असं म्हणत ते अंथरुणावर असलेले कपडे, त्यांच्या घड्या सगळ्या विस्कटून टाकते, मोडून टाकते. आणि मग फोन काढते बॅगेतून आणि एका व्यक्तीला कॉल करून सांगत असते, हॅलो, मी नंदिनी धनंजय मोहिते बोलते. मला तुम्हाला अर्जंट भेटायचं आहे. हो हो चालेल. आणि मग ती लगेचच त्या व्यक्तीला भेटण्यासाठी तिकडनं निघून गेलेली असते. तर दुसरीकडे काव्याला पार्थची आठवण येत असते. पार्थने तिच्यासाठी पाडव्याच्या दिवशी छान सुंदर गजरा आणला होता. त्यानंतर आता एकमेकाला घास भरवा सांगितल्यानंतर पार्थने काव्याला घास देखील भरवला होता. मग काव्या ही अभ्यास करत असताना तिला एकटं वाटत होतं. त्यावेळेस पार्थने तिला समजावून सांगितलं होतं की तुम्हाला जरी वाटत नसलं तरीसुद्धा तुमचा एक चांगला मित्र म्हणून मी कायम तुमच्याबरोबर असेन. तर दुसरीकडे काव्या पार्थबरोबर तिच्या इन्स्टिट्यूटजवळ भांडत होती की पार्थशी तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवताय, मग काय उपयोग विश्वास वगैरे बोलून. त्यावेळेस पार्थने खिशातलं आय कार्ड काढून दाखवलं आणि म्हणाला होता की हे तुमचं आय कार्ड द्यायला आलो होतो. टेबलाच्या बाजूला धूळ खात पडलं होतं, स्वच्छ रुमालाने पुसून आणलं. मला वाटलं तुम्हाला गरज लागेल, पण तुमचं काय, जाऊ द्या. त्यानंतर लगेचच आता पुढे तिला हेही आठवतं की तिने ज्यावेळेस जीवाच्या छातीवरती जीवाने जाळून घेतलं होतं त्यावेळेस स्वतःच्या हातावर काठ्या मारल्या होत्या आणि त्यावेळेस पार्थने त्याच्यावर मलम लावून तिला सांगितलं होतं की काव्या, स्वतःला ह्या अशा जखमा नका करत जाऊ. त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी पार्थने तिच्याबरोबर वडाला फेरे मारले होते आणि वटपौर्णिमा का साजरा करतात त्याचं महत्त्वही तिला पटवून दिलं होतं. त्याचबरोबर तुम्ही वडाला फेरे मारताना, पूजा करताना मला 7 जन्म मागितलं की नाही किंवा काय मागितलं हे माहीत नाही, पण मी मात्र तुम्हाला 7 जन्मांसाठी मागून घेतलं आहे असं म्हणाला होता.
त्यानंतर तो आज सरळ म्हणाला की बास काव्या, जर तुम्हाला मी इतका नकोस आहे तर नक्कीच काहीतरी खोट माझ्यात असेल, काहीतरी कमी असेल माझ्यात. त्यामुळे आता मी पुन्हा तुम्हाला नाही त्रास देणार, तुम्हाला माझा आणि आपल्या लग्नाचा त्रास नाही होणार. आणि तो तिकडनं निघून गेला. काव्य लगेचच पार्थला कॉल करते. नंबर यू आर ट्राईंग इज करंटली नॉट रिचेबल असं काव्याला सांगायला लागतं. आता मात्र काव्याला टेन्शन येतं आणि मग काव्य आता विचार करते, मी काय करू, पार्थ फोन तरी उचला. पण पार्थ फोन उचलत नसतो. काव्या पार्थसाठी एक व्हॉईस नोट सोडते. पार्थ प्लीज प्लीज हे बघा, प्लीज माझं ऐकून घ्या, शांतपणे ऐकून घ्या. तुम्हाला जे वाटतंय ना, जसं वाटतंय ना तसं काहीच नाही आहे. प्लीज एकदा समजून घ्या मला. तुम्हाला माझी ही व्हॉईस नोट मिळाल्या मला कॉल करा. मला खरोखर तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. पार्थ प्लीज ऐकून घ्या ना माझं. तुम्हाला ही व्हॉईस नोट मिळाली की मला फोन करा प्लीज. फार वेळ नाही घेणार आहे मी तुमचा, फक्त 5 मिनटं मला तुमच्याबरोबर व्यवस्थित बोलायचं आहे. आपण प्लीज बसून बोलूया या सगळ्या विषयावरती प्लीज पार्थ. पण आता काव्याने व्हॉईस नोट्स तर पाठवलेल्या असतात, पण पार्थ आता त्या नोट्स कधी बघेल याला काहीही तारतम्य नसतं. याची काही काव्याला आयडिया नसते. काव्या फोन उराजवळ कवटाळून आता रडत असते. पण मित्रांनो, जर आपण स्पष्टपणे पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला काव्याची चूक पाहायला मिळते. दुसरीकडे पार्थ मिस्टर समीर किल्लेदारांना म्हणजेच काव्याच्या वकिलांना काव्याबद्दलच एवढं भरभरून सांगत होता, तो तिचं कौतुक करत होता. आणि तीच काव्या दुसऱ्या बाजूला त्याच पार्थला घटस्फोट देण्याचा प्रयत्न करते. कदाचित जीवानेही जेवढे काव्यासाठी एफर्ट्स घेताना आपण पाहिले नसतील त्यापेक्षाही कितीतरी जास्त एफर्ट्स पार्थने काव्यासाठी घेतलेत. मग अगदी ते तिच्या शिक्षणासाठी असू देत किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी. आणि त्याच पार्थला काव्याने एवढं दुखावलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. तर दुसरीकडे आपला जीवा हा आता नंदिनीला शोधत शोधत किचनमध्ये आलेला असतो. नंदिनी त्याला किचनमध्ये दिसत नाही, त्याबरोबर तो तिकडनं लगेचच निघून जात असतो. इतक्यात मालिनी काकूंची नजर जीवावरती पडते. मालिनी काकू जीवाला म्हणतात, ये पुढे ये जीवा. काय आज तुझी वाट कशी काय किचनमध्ये चुकली रे? त्याबरोबर लगेचच जीवा म्हणत असतो, अगं आई, वाट चुकली नाही गं, वाट चुकवली. त्यावर आई म्हणते, म्हणजे? त्यावर जीवा सांगतो, अगं म्हणजे म्हटलं जरा आईला भेटावं, आईशी गप्पा माराव्या म्हणून आलो, बस, बाकी काही नाही गं. मालिनी काकू म्हणतात, गप रे गप जीवा गप, कमी थापा मार ना जरा. मला माहिती आहे तू काही मला भेटायला वगैरे आलेलं नाही आहेस इथे. तू तुझ्या बायकोला शोधत शोधत इथपर्यंत आलेला आहेस. आणि ज्या अर्थी तू तुझ्या बायकोला शोधत शोधत पार किचनपर्यंत आलेला आहेस, त्याचा अर्थ नक्कीच तुझी बायको घरात नाही आहे, बरोबर ना? मग काय, कुठे गेली आहे, कुठे तुझी बायको? काही सांगून गेली आहे? काही माहिती आहे का बायको कुठे येते? त्याबरोबर लगेचच आता जीवा म्हणायला लागतो, नाही, सांगून नाही गेली आहे. त्यावर आई त्याच्याकडे बघायला लागते. तर जीवा म्हणतो, अगं म्हणजे गेली असेल आई इथेच कुठेतरी जवळपास, असेल काहीतरी तिचं महत्त्वाचं काम, जाऊ देत ना, महत्त्वाचं कामासाठी गेली असेल, इट्स ओके. बाय द वे तू मला सांग, आपण किती दिवस तरी गप्पा नाही मारलेल्या, आपण छान गप्पा मारूया ना? त्यावर आई म्हणते, बापरे जीवा, नक्की काय केलं आहेस? त्यावर जीवा म्हणतो, मी काय केलं आहे आई, मी काहीच नाही केलं. आई म्हणते, जीवा खरं खरं सांगा. त्यावर जीवा म्हणतो, आई तुला सगळं कसं कळतं? आई म्हणते, कारण मी तुझी आई आहे ना. त्याबरोबर जीवा आता आईला विचारतो, आई तू ज्या वेळेस माझ्या एवढ्या वयाची असशील, माझ्यासारखी असशील, त्यावेळेस तू सुद्धा काहीतरी चुका केल्याच असशील ना गं? त्यावर आई म्हणते, चुका? बापरे, हो केलं ना, चुका केल्या, पण तुमच्या इतक्या घोर चुका नाही केल्या. त्यावर जीवा आईकडे बघायला लागतो. तर आई म्हणते, बोल ना जीवा, काय गोंधळ घालून ठेवला आहेस आता तू? त्यावर जीवा म्हणतो, आई मी काही गोंधळ नाही घातलेला. आई म्हणते, हे बघा जीवा, जे काही असेल ते प्लीज स्पष्ट आणि खरं खरं बोल. उगाचच्या उगाच तू काही असं बोलू नकोस आणि मला टेन्शन वाढवून ठेवू नकोस बरं दिवसभर. जे केलं असशील ते खरं सांग. जीवा म्हणतो, बरं आई, मी तुझ्याशी खरं खरं बोलतो, पण पहिली गोष्ट, मी काही गोंधळ घालून ठेवलेला नाही आहे. मी जो गोंधळ घातला आहे तो निस्तरण्याचा प्रयत्न करतो. आई म्हणते, बरं, पण नेमकं काय करून ठेवलं आहेस ते सांगशील का मला? बोल बरं पटकन. त्याबरोबर आता जीवा सांगायला लागतो, आई बघा, म्हणजे मी विचारतो, तू तसं तसं मला सांगत जा. त्यावर आई म्हणते, बरं विचार. जीवा म्हणतो, तू ना एका बाजूला भाजीला फोडणी घालतेस आणि दुसऱ्या बाजूला तू डाळ शिजायला ठेवलीस. आई म्हणते, बरं. त्यावर जीवा म्हणतो, हां, आणि म्हणजे तुझं इंटेन्शन काय आहे बेसिकली, की डाळ पण शिजून होईल आणि भाजी पण बनवून होईल, म्हणजे काय थोडक्यात
2 कामं एकत्र होतील, बरोबर. त्यावर आई म्हणते पुढे बोल ना. त्यावर जीवा म्हणत असतो, पण कधी जर असं चुकून झालं की तू डाळ ही शिजायला ठेवलीस आणि भाजी बनवायला ठेवलीस, पण जर भाजी बनली आणि डाळ शिजायला वेळ लागतो, मग जर डाळ शिजेपर्यंत भाजी करपली तर? मित्रांनो, आता जीवाने हा जो काही प्रश्न विचारलेला असतो, तर जीवाला असं वाटत असतं की आपण आईला जो प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर देताना आपल्याला काय बोलायचं आहे हे आईला कळणार नाही. पण शेवटी आईवडिलांचे केस हे काय उगाच पांढरे झालेले नसतात. आपण नेमकं काय बोलतोय आणि आपला अर्थ काय आहे हे आपण कितीही आडमार्गाने विचारण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना कळायचं ते शेवटी कळतंच. आणि आता मालिनी काकूंनासुद्धा जीवाला जो प्रश्न विचारायचा आहे तो योग्य पद्धतीने कळला आहे. तर दुसरीकडे आता या ठिकाणी धनंजय घरी आलेला असतो. आता काव्या लगेचच त्याच्याकडे येते आणि त्याला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते. ती म्हणत असते, सॉरी बाबा, माझं चुकलं. त्याबरोबर आता तिचे वडील म्हणजेच धनंजय धीर देत असतात. ती धनंजयला म्हणत असते, सॉरी, माझं खरंच चुकलं. पण बाबा, तुम्हीसुद्धा मला न सांगता असे दोघंही निघून गेलात. मामा मामीसुद्धा निघून गेले. मग एकटं वाटत होतं घरात. त्यात अनिशा आली माझ्याकडे आणि तीसुद्धा निघून गेली. तुम्हाला माहिती आहे काय म्हणाली होती? की लेक्चर सुटल्यावर येईन म्हणे संध्याकाळी. पण आली नाही हो अजून तीसुद्धा. नाही, पण म्हणा तिचीसुद्धा काय चूक आहे? तीसुद्धा जे वागली ते अतिशय योग्य आहे. अहो, माझ्यासारख्या भांडखुदळ मुलीबरोबर कोण राहील ना कशाला? बाबा, इतकी वाईट आहे का हो मी? हां, सांगा ना. आयुष्यात अशीच एकटी पडत जाणार आहे का हो मी माझ्या ह्या स्वभावामुळे, माझ्या ह्या भांडखुदळ स्वभावामुळे? त्याबरोबर तिला तिचे बाबा म्हणतात, अगं काव्या, तुला कोण बोललं की तुझा स्वभाव भांडखुदळ आहे म्हणून? अगं बाळा, ह्याला भांडखुदळपणा नाही, ह्याला बाणेदारपणा म्हणतात. आपलं जे मत आहे ते योग्य आहे आणि त्याच्यावरती आपण ठाम राहणे ही खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. समजलं तुला? तर दुसरीकडे आई ही जीवाला सांगत असते, जीवा काय आहे ना, म्हणजे बेसिकली जेवण बनवताना जर आपण 2 गोष्टी एकत्र किचनमध्ये करत असू ना, तर किचनमध्ये फारसा गोंधळ नाही होत. पण आयुष्यात मात्र वेगळं असतं. आयुष्यात जर आपण 2 गोष्टी एकत्र करायला घेतल्या ना, तर मात्र त्यांचा गोंधळ होऊ शकतो. तर त्या आपल्या चुकू शकतात. त्याबरोबर जीवा हा आईकडे बघतच राहतो. तर आई म्हणते, फॉर एन एक्झाम्पल, म्हणजे बघा, आता तुझ्या आयुष्यात काही एकच प्रॉब्लेम एका वेळेस नसणार आहे. आयुष्यात बरेच प्रॉब्लेम असणार आहेत. पण जर तू त्यातल्या एका गोष्टीवरती पहिला फोकस केलास ना, तर ते तुझ्यासाठी चांगलं असेल. मग त्यामुळे गोंधळ होत नाही आणि काही करपेल का असा प्रश्न देखील पडत नाही. त्याचबरोबर पुढे आई जीवाला असंही म्हणते, आणि एक गोष्ट लक्षात ठेव हे सगळं करताना, की तुझी फॅमिली, तुझी हक्काची माणसं ही सगळी तुझ्या आजूबाजूला आहेत. तुझे आई वडील आणि सगळ्यात महत्त्वाचं आता नंदिनी आहे तुझ्याबरोबर. त्यामुळे काहीही झालं तरी तू नंदिनीबरोबर शेअर करू शकतोस, तिच्याशी तू बोलू शकतोस. कळलं तुला? आणि आणखी एक गोष्ट, आयुष्यात जर 2 गोष्टी एकत्र करायला घेतल्या ना, तर ज्या गोष्टी नाजूक असतात त्या गोष्टी तुटतात, ताणल्या जातात. समजलं ना मला काय सांगायचं आहे ते? त्याबरोबर लगेचच आता जीवा हा आईला मिठी मारतो. आता मात्र तो वरती मनातल्या मनात म्हणत असतो की आई, अगं तुला कसं सांगू, सगळं काही नंदिनीबद्दलच आहे. तर दुसरीकडे आईलासुद्धा काहीतरी जीवाच्या बोलण्यात वेगळं जाणवलेलं असतं. तर बाबा हे काव्याबरोबर बोलत असतात. काव्या ही त्यांना म्हणत असते, सांगा ना बाबा, मग आपल्यासारख्या बाणेदार लोकांनी काय करायचं, कसं जगायचं? कारण काय ना, आपला जो बाणेदारपणा आहे तो समोरच्याला हट्टीपणा वाटतो, भांडखुदळपणा वाटतो. मग शब्दाला शब्द लागतात, विषयाला विषय वाढतात, भांडणं होतात, वाद होतात. त्यावर बाबा म्हणत असतात, मग यावरती एक सोपा पर्याय आहे. आपल्यासारख्या माणसांनी एकटं कधीच पडू नये असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर एक खूप सोपा पर्याय आहे माझ्याकडे. त्यावर काव्य म्हणते, सोपा पर्याय कोणता हो बाबा? त्यावर बाबा म्हणतात, आपल्यासारख्या व्यक्तीने ना एखादी आपल्यासारखी व्यक्ती नाही शोधायची, म्हणजे गरम डोक्याची, आपलंच खरं करणारी अजिबात नाही. आपण शांत स्वभावाची, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असणारी व्यक्ती शोधायची. त्यावर काव्य म्हणते, म्हणजे? त्यावर बाबा म्हणतात, अगं म्हणजे जे आपल्याला समजून घेतील अशी व्यक्ती, आणि त्यांना आयुष्यभर नाही सोडायचं. तुझी आई तशीच आहे, बघतेस ना, तुझ्या आईच्या जिभेवर कायम साखर असते आणि डोक्यावर बर्फ.
म्हणूनच तर इतकी वर्ष आमचा संसार नेटाने चालू शकला आणि तुझासुद्धा होईल. त्यावर काव्य म्हणते बाबा. त्यावर बाबा म्हणतात हो, तुझासुद्धा संसार सुखाचा होईल. कारण पार्थरावसुद्धा तसेच आहेत. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ, सोबत हातामध्ये तुझ्या आवडीची पेस्ट्री. काय मग? त्याबरोबर आता इकडे बाबांनी काव्याला खूप समजावलेलं असतं आणि काव्या ही आता देशमुखांच्या घरी परत आलेली असते. सगळेजण छान एकत्र जेवायला बसलेले असतात. इतक्यात काव्य येऊन पार्थ शेजारी बसते. पार्थ उठतो आणि मला जेवायला नको आहे, मी नंतर जेवून घेईन असं म्हणतो. कधीच जेवणाच्या बाबतीत नाटक न करणारा मुलगा आज जर अचानक मला जेवण नको आहे, मी नंतर जेवेन असं म्हणत असेल तर अर्थात आईला प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की हा कधीच असं वागत नाही, मग हा आजच नेमकं असं का वागतोय आणि का बोलतोय. त्यामुळे आई आता लगेचच काव्याकडे बघते आणि काव्याला विचारते, काय काव्या, तुझ्यामध्ये आणि पार्थमध्ये काही भांडण झालं आहे का, काही बिनसलं आहे का. त्यावर आता काव्या ही काहीच बोलत नसते. ती फक्त पार्थकडे एकटक बघत असते. त्यानंतर आता जेवून खाऊन पार्थ आणि काव्या त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. पार्थ हा काव्यासमोर डिवोर्सचे पेपर्स पकडतो, तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवासुद्धा बेडरूममध्ये आलेले असतात आणि नंदिनीसुद्धा आता जीवासमोर डिवोर्स पेपर्स पकडते. आता इकडे काव्या ही ते डिवोर्स पेपर्स बघते आणि तिला खूपच मोठा, अगदी खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला कळतच नसतं की हे सगळं नेमकं काय घडून बसलं आहे. आत्तापर्यंत आपलं लग्न टिकवण्यासाठी, आपल्याबरोबर सुखाने संसार करण्यासाठी पार्थ इतकी धडपड करत होते आणि आज चक्क पार्थनेच डिवोर्स पेपर बनवून आणलेले असतात. तर दुसरीकडे जी नंदिनी इतकी समजूतदार आहे, समंजस आहे, प्रत्येकाला कायम समजून घेण्याचा ती प्रयत्न करत असते आणि आज त्याच नंदिनीने आपल्याला डिवोर्स पेपर्स दिलेले आहेत, या गोष्टीचा जीवालासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता हळूहळू का होईना पण जीवा हा मूव ऑन व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणजेच आता त्याने काव्याबरोबरची सगळे नाते, सगळे संबंध संपवलेले असतात आणि आता तो नंदिनीबरोबर नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करणार असतो. पण त्याचवेळी नंदिनीने जीवाला डिवोर्स पेपर्स दिलेले असतात. पण मित्रांनो, यामध्ये नंदिनी किंवा पार्थ या दोघांपैकी कोणाचीही चूक नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? कारण बघा ना, पार्थने नवरा म्हणून त्याचं सगळं कर्तव्य पार पाडलं. अगदी त्या आनंदने काव्यावरती, आनंद निवासमधल्या दीपकने काव्यावरती हल्ला केला त्यावेळेस त्याला शोधून काढून मारलं. तिथपासून ते काव्यावरती भरभरून प्रेम केलं, इथपर्यंत सगळं पार्थने पार पाडलं. पण काव्या कधीच त्याच्याशी चांगलं वागली नाही. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला दारू प्यालेल्या अवस्थेत पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यापासून ती मिस के म्हणजेच काव्या ही कोण आहे हे माहीत नसतानासुद्धा तिला जीवाच्या आठवणीतून सोडवण्यासाठी तिने पूर्ण प्रयत्न केला. पण तरीसुद्धा तिच्या हाती मात्र निष्पन्न काहीच झालं नाही. त्यामुळे आता या दोघांनीही घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय का, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आता पार्थ आणि काव्या, त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी हे वेगळे होणार का, तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण जोपर्यंत लांब जात नाही तोपर्यंत किंमत कळत नाही, असं जे म्हटलं आहे ते खरंच आहे. मग आता लांब गेल्यावरच यांना किंमत कळणार आहे का एकमेकाची? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट कराच. पण पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आपला आजचा हा व्हिडिओ इथेच संपवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.